वादग्रस्त प्रसारण सेवा नियम विधेयक मोदी सरकारने मागे ठेवले होते। एक वक्फ बोर्डासंबंधीचे विधेयक संसदेची निवड समितीकडून पाठवायला समिती दिली होती। डेटा संरक्षण कायद्याच्या संबंधितमध्ये नियमावली मात्र सरकार अजून सुद्धा देता आले नव्हते। संसदेने 2023 साली हा कायदा संमत केला असून या कायद्याशी संबंधित परकीय देशांनी यावर हरकती केली होती, उपस्थित केली होती। एकूणच बदललेली राजकीय परिस्थिती लक्षात घेता तर सावध पावले टाकण्याची सरकारने ठरवले गेलेले दिसत होते। 2024च्या लोकसभा निवडणुकीनंतर संपूर्ण बहुमत मिळाल्यानंतर भाजपला अपयश आल्यावर संयुक्त जनता तेलुगू तसेच पक्ष यांच्यासारख्याच्या पाठिंबा मिळून पक्षाने सरकार स्थापन केले गेले होते। धर्मनिरपेक्ष समान नागरिक कायदा आणि एक देश एक निवडणूक असा यासारख्या विषयावर या मित्राचा सरकारने पाठिंबा मिळवला होता। मोदी त्यांच्या तिसऱ्या एका विरोधी पक्ष बिघेडी धर्मनिरपेक्षवादी आहेत असा आक्षेप भाजपने सतत लावून धरला गेला होता। यावेळी एक देश आणि एक निवडणूक असा संकल्पना दोन्ही मित्र पक्षांनी पाठिंबा दर्शवला होता। तेव्हा मोदीचे आणखी एक पक्ष मानले गेले होते, अर्थात ती दीर्घकाळ चालणारी प्रक्रिया असू सुद्धा मित्रांनो मित्रपक्षांच्या पाठिंब्याशिवाय काही पुढे सरकणे शक्य नव्हतं। यावेळी हे उघड होतं। आपल्या खासदारांच्या शिकारीचे प्रयत्न चालू असताना हे जाणू विरोधकांनी याशिवाय विरोधकांच्या राज्य सरकारने अस्तित्व टिकवण्यासाठी धडपडावे लागत असतात याचीही विरोधी पक्षांना आधी चिंता गेली होती। दोन पक्षाच्या पाठिंब्यामुळे काही विधेयकांना मार्ग सुकत नव्हता, दिसत नव्हता तरी असलेले 45 पदे थेट भरती प्रक्रियेत भरण्याचा विषय समोर आला होता। धडपड समोर झुकले। आता प्रस्ताव मागे घेण्यासाठी हरीश गुप्ता नॅशनल एडिटर मध्ये यावेळी बोलण्यात आले गेले होते। सरकार मित्र पक्षाच्या नवी दिल्ली येथे कारकिर्दीच्या एका दोघांचाही पाठिंबा देण्यात आला गेला होता। अत्यंत महत्त्वाचे असून सुद्धा यावेळी सरकारशिवाय एका महत्त्वाचे विधेयक संमत होणार नाहीत। स्वातंत्र्य दिनाच्या या दिवशी लाल किल्ल्यावर केलेल्या भाषणामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी धर्मनिरपेक्ष समान नागरिक कायदा सेक्युलर कॉमन सिव्हिल कोड असा उल्लेख करण्यात आला गेला होता। भाजपचे दोन मित्रपक्ष गळ्यातल्या गळ्यात हसले होते। आता गेली ते 10 वर्ष दिल्लीत मोदीच्या राज्य परंतु धर्मनिरपेक्ष हा शब्द पहिल्यांदाच वापरला गेलेला असावा। आतापर्यंत भाजप शब्दाचे डर उडवत गेल्यापासून होडाचे खेळाडूवरील वर्चस्व आता टिकवण्यात गेल्यात आले गेले होते। मोदीच्या राजवटीवर झालेल्या एका ऑलिम्पिक स्पर्धेच्या खेळाडूंना पदके मिळवली गेली होती। या यशाच्या श्रेय विद्यमान सत्ताधारी मंडळी घेत असतात। हे काही वावगे नाही, परंतु हरियाणामधील येणाऱ्या खेळाडूंवर हुड्डा कुटुंबाचे असलेले प्रभुत्व लक्षात आल्यामुळे सत्ता पक्ष अस्वस्थ झाले असेल। भूपेंद्र सिंह हुड्डा यांचे पुत्र खासदार दीपेंद्र सिंह हुड्डा हरियाणाच्या ऑलिम्पिक कांस्य पदक विजेते खेळाडू म्हणून भाकर यांची संयुक्त परापासून पुरोगामी आघाडीच्या आधी सोनिया गांधी यांच्याशी भेट घडवून आणले गेले होते। असं पंतप्रधान किंवा क्रीडा मंत्र्यांच्या आधी ती भेट घेण्यात आले गेले होते असा प्रसंगच होता। त्यावर काही बोलणे सत्ता पक्षाला शक्य झाले गेले नव्हते। अशा वेळी आगामी विधानसभाच्या निवडणुकीमध्ये विनेश फोगाट सायना नेहवाल यांच्याच्या वाद हरियाणामध्ये नक्कीच जाणवेल हे लक्षात आल्यामुळे भाजप आता त्यावर लक्ष ठेवून आहे। राज्यसभेच्या एका जागेसाठी आपला पक्ष विनेश फोगाटला पाठिंबा देईल असा दीपेंद्र सिंह हुड्डा यांनी आधीच जाहीर करण्यात टाकले होते। या जागेचे पोटनिवडणूक होणार। दीपेंद्र सिंह एक लोकसभेच्या निवडणूक गेल्यामुळे तो जागा ती रिकामी करण्यात आले घेणार होते, परंतु भाजप ही जागा जिंकणार का नाही आता असल्यामुळे विनेश फोगाटच्या हिने प्रस्तावावर कोणतीही प्रतिक्रिया दिली गेलेली नव्हती। यावेळी हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंह चौहान यांनी एका विनेश फोगाटला 4 कोटीचे बक्षीस जाहीर करण्यात आले गेले होते। हे पदक मिळाले होते नसले तरी तिची कामगिरी उत्तमच राहिली होती। बक्षीस तिला दिले। माझे बॅडमिंटनपटू सायना नेहवाल हिला उमेदवारी देण्याचे भाजपच्या मानस खेळाचा सांगत गेला होता। या दोन्ही खेळाडूंना हरियाणामध्ये असून त्यांच्याकडनं विस्त व जात केलं जात होतं। अलीकडे सायनाने प्रसारित केलेल्या एका निवेदनाला विनेशने अजिबात आवडले गेले नव्हते। कहाणीचा शेवट असा होता की आता पाहायचा राहिला गेला होता। असं सर्व गोष्टी होत असताना तुम्हाला मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करायला अजिबात विसरू नका। भेटू अशा नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।